कुणाला आठवतं काहीतरी? बरं, आपण पहिल्यांदा भेटतोय का? आपण पहिल्यांदा भेटतोय का? हो ना, आपण पहिल्यांदा भेटतोय. गव्हर्नमेंट आश्रम स्कूल जे बोर्डचे जे काही दिसत आहे ते आपण पहिल्यांदा भेटतोय, बरोबर? तर आपण परत एकदा सुरू करूया, ठीक आहे? तर आपण काय विज्ञान मध्ये आपल्या ज्या भौतिक शास्त्रामध्ये आपण काय शिकणार आहोत ते आपण आधी ढोबळ मानाने आपण पाहूया. तर भौतिकशास्त्र म्हणजे काय? तर आपल्या अवतीभोवती जे आहे, जे अवतीभोवती जे घडतंय, जे होत आहे, जे घडामोडी होत आहेत किंवा जे काही आपल्या रोजच्या जीवनामध्ये आपण जे उचलठेव करतो किंवा त्याला कशा प्रकारे वैज्ञानिक भाषेमध्ये आपण ठेवत आहोत तेच आपण पाहणार आहोत. भौतिकशास्त्र, फिजिक्स म्हणजे काही वेगळं असं काही नाही, बरोबर? ओके. तर तुमच्या पुस्तकं तुमच्या जवळ आहेत का? आहेत? तुमच्या पुस्तकं तुमच्या जवळ आहेत? व्हेरी गुड, व्हेरी गुड. तुमची मला नावं सांगता का? जे इथे बसलेले आहेत, नावं सांगता मला तुमची? सांगा. राजश्री. राजेश्री. कोणत्या आपल्या शाळेचं काय नाव आहे? बुंदलेश्वर आश्रम शाळा वैजाली, बुंदलेश्वर, तालुका शहादा. अच्छा, बरं. मी माझं सांगते आहे. माझं नाव आहे प्रेरणा आणि आपण भौतिकशास्त्र, विज्ञान याबद्दल आपण शिकणार आहोत, ठीक आहे? ठीक आहे. अजून कोणी आहेत जे आम्हाला सांगू शकतात त्यांच्या शाळेचं नाव? शाळेचं नाव सांगू शकता? अजून कोणी जवळ बसले आहे? सर बाकीचे तिकडे आहे. ठीक आहे. तुम्ही अनम्यूट करा तुमचं, कारण मला तुमचा आवाज येत आहे. मी जेव्हा म्हणेल त्यावेळेस मला तुम्ही उत्तरं द्यायची, ठीक आहे? हा. तर आपण भौतिकशास्त्र आज पाहणार आहोत, म्हणजे विज्ञान. तर त्यामध्ये तुमच्या आजूबाजूला ज्या होणाऱ्या घडामोडी आहेत यालाच वैज्ञानिक भाषेमध्ये ठेवण्यात आलाय, ठीक आहे? त्याच्या व्याख्या लिहिलेल्या आहेत. म्हणजे आपण उठतो, बसतो किंवा हातावर असं ठेवलं हाताची घडी, हे मूठ बांधलेली, हे याला काय म्हणतात, हे ह्या सगळ्या वस्तूलाच एका रचनेमध्ये ठेवलं आहे, ठीक आहे? तर आपण आधी तुमच्याजवळ जे पुस्तकं आहेत त्याच्यावर एकदा पाहूया की ही तुमची पुस्तक आहे. तुमच्या पुस्तकेमध्ये जे दिलं आहे ते आपण पाहूया, ठीक आहे? तर तुमची पुस्तक आधी बघा काय आहे ते. मी कनेक्ट नाही करू शकत आहे, पण मला स्क्रीन शेअरिंगचा ऑप्शन नाही आहे. तर आपण पाहणार आहोत आज बळाबद्दल आपण बोलत आहोत, फोर्स, ठीक आहे? तर सगळ्यात अगोदर मला सांगा, आपण कुणाला धक्का दिला, कोणी सरळ उभा आहे आणि धक्का दिला आपण, तर ते काय होईल? समजा एखादा व्यक्ती उभा आहे, तुमचा मित्र पकडा, कोणी उभा आहे आणि तुम्ही त्याला धक्का दिला अचानक जोराचा मागून, तर काय होणार? पडून जाणार.
व्हेरी गुड. तर तेच आपण शिकणार आहोत. हे जे आपण जे शिकणार आहोत, हे जे बळ आहे, आपण हेच शिकणार आहोत. ठीक आहे. तर त्यासाठी आपण आपले आधी पुस्तक पाहूया. तर ही आहे आपली पुस्तक आणि आपला धडा आहे 3रा, बल व दाब. हे जे तुम्हाला दिसतंय यामध्ये बल व दाब, मी म्हटलं की आपण कोणाला धक्का दिला, जो बळ वापरत आहोत त्याचबद्दल आपण बोलणार आहोत. आपली साधी उदाहरणं आणि त्याबद्दल आपण वेगळे वेगळे म्हणजे बळाचे प्रकार, काय काय बळाचे प्रकार पुस्तकाने आपल्याला सांगितलेले आहेत. आपल्या आयुष्यामध्ये, आपल्या रोजच्या जीवनामध्ये आपण काय काय पाहतो त्याबद्दल बोलणार आहोत. ठीक आहे. तर पुस्तकामध्ये दिलेल्याप्रमाणे इथे थोडं कठीण दिला, त्यामुळे मी तुम्हाला एक साधारण वाच्यामध्ये सांगत आहे. तर बळ म्हणजे काय? तर बळ धक्का देणे आणि ओढणे स्वतःकडे. बरोबर. जसं आपण इथे खुर्चीला बघतो आहे, एक व्यक्ती त्याला बांधून आपल्याकडे ओढत आहे, त्याला ओढत आहे आपल्याकडे, आणि एक जण धक्का देत आहे. तर यामध्ये बळाचा काय म्हटलं बाळांनो? हा, तर हा जो बळाचा प्रयोग केला आहे याला म्हटलं आहे धक्का देणे आणि खिचणे, आपल्याकडे ओढणे. ठीक आहे. तर आपण याला समजा धक्का दिला किंवा ओढला तर ते काय होणार, एका जागेवरून दुसरीकडे जाणार. जसं आताच जयश्रीने आपल्याला सांगितलं की मी समजा कोणाला धक्का दिला तर तो व्यक्ती पडेल, म्हणजे तो ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणाहून तो थोडी जागा बदलवेल. बरोबर. तो थोडा समोर जाणार, अन्यथा तो सरळ होतो उभा, तो खाली पडणार. त्याच्याने काय होतंय, आपल्याला काय समजून येतं की त्या व्यक्तीची जागा बदलली. तो कोणत्या दिशेने पडला, समोरच्या दिशेने पडला. बरोबर. त्याचप्रमाणे समजा आपण एखादा फुगा घेतला आणि जसं माझ्याकडे एक बॉल आहे, तर हा माझा बॉल आहे. बरोबर. मी या बॉलला, हा जो बॉल आहे याला मी थोडासा, याला मी बळाचा प्रयोग केला याच्यावर, त्याला मी चांगलं जोरात दाबलं तर काय होतं याचा बघा, हवा निघते. हवा निघते आणि याचा आकार बदलला. याचा आकार बदलला कारण मी माझा बळाचा प्रयोग केला आहे. बरोबर. याचा हवा निघते आणि याचा आकार बदलला. परत मी समजायला या ठिकाणी ठेवलं तर ह्याला मी धक्का दिला तर हा समोर जाणार. बरोबर. आणि मी धक्का दिला याला या दिशेने, याला मी या दिशेने धक्का दिला तर हा या दिशेने जाणार, किंवा मी याला या दिशेने धक्का दिला तर हा या दिशेने जाणार. तर बळाचा प्रयोग केल्यानंतर आपण काय म्हणू शकतो की मी बळाचा प्रयोग केला तर त्याच्याने काय काय बदल होत आहेत. एकतर त्याची जागा बदलत आहे. बरोबर. त्याचा वेग बदलत आहे, म्हणजे काहीतरी तो समोर जात आहे किंवा मागे जात आहे, कुठेतरी जात आहे, पण त्याचा वेग बदलत आहे, कोणत्या तरी दिशेने ते जात आहे. बरोबर. आणि त्याचा आकार, जसं मी बॉलला दाबला तर त्याचा आकार बदलला कारण मी बळाचा प्रयोग केला. परत त्याची दिशा, मी ज्या दिशेने मारणार तो त्या दिशेने जात आहे. ठीक आहे. तर आपण काय लक्षात ठेवत आहोत की बळाचा जो प्रयोग केल्यानंतर काय काय बदल होत आहेत या गोष्टीकडे आपण बघितलं तर काय काय होत आहेत बघा. इथे आहे वस्तूचा वेग, आकार किंवा दिशा बदलू शकते बळाच्या प्रयोगाने, बळाच्या वापराने. ठीक आहे. आता आपण ह्या बळाबद्दल बोलत आहोत तर मी तुम्हाला एक कहाणी सांगते की हा बळ म्हणजे
ही तर आपली रोजची गोष्ट आहे. मग ही का बरं यांनी विशेष बळ याला नाव म्हणजे पुस्तकामध्ये आणण्याचं काय त्यांचं कारण होतं? तर हे असं आहे की आयझॅक न्यूटन या व्यक्तीने त्याच्या तो बसला असताना त्याला काही वस्तू खाली पडताना दिसल्या किंवा कुठे एका ठिकाणावरची वस्तू कुठे न जाताना दिसली, तर त्यातला प्रश्न पडला की ही वस्तू वरून खालीच का पडली, ती या दिशेने का नाही गेली, पडता पडता ती कुठेतरी जायला पाहिजे होती, ती वरून खालीच का पडली? गुरुत्वाकर्षण. व्हेरी गुड, व्हेरी गुड. त्याला म्हणतात गुरुत्वाकर्षण. तर ह्याचा जो निर्माण आहे, हे जे त्याने या गोष्टीचा जो पुस्तकामध्ये लिहिलेला आहे, हा जो गुरुत्वाकर्षण आहे, ह्याला पण त्यांनी एक नियमामध्ये बांधला आहे, बरोबर? तर जी वस्तू आहे त्याचं असं म्हणणं आहे, या न्यूटन या व्यक्तीचं असं म्हणणं आहे की ही जी वस्तू आहे, हा जो बॉल आहे, हा त्याच्या ठिकाणीच राहणार, तो कुठे इकडे तिकडे जाणार नाही जोपर्यंत त्यावर मी माझा बलाचा प्रयोग करत नाही, बरोबर? तर त्याने हा नियम ठेवताना तुमच्या पुस्तकामध्ये सगळ्यात पहिली लाईन आहे, तर त्याने हे सांगताना हेच सांगितलंय की वस्तूचा गुणधर्म आहे एका ठिकाणी राहते, कारण त्याला हातपाय किंवा त्याचे स्वतःचे कोणताही अस्तित्व असा चालना आपण चालू शकतो एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणावर, पण वस्तू जाणार का नाही, है ना? तर एक वस्तू आहे ती त्याच ठिकाणावर राहणार जोपर्यंत तिच्यावर दुसरा बळाचा वापर केला जात नाही. आणि समजा वस्तू एका दिशेने जात आहे, तर ती थांबणार सुद्धा नाही जोपर्यंत मी काहीतरी बळ लावून त्याला थांबवत नाही किंवा त्याची दिशा बदलवत नाही. ठीक आहे. तर आपल्या पुस्तकामध्ये पण दिलेलं आहे की हा जो स्थिर वस्तू व बल कार्यरत नसेल तर ती स्थिरच राहते, गतिमान वस्तूवर बल कार्यरत नसेल तर ती त्याच वेगाने व दिशेने सतत पुढे जात राहते. हा न्यूटनचा पहिला गतिविषयक नियम आहे. तर हा जो पहिला नियम आहे न्यूटनचा, तर न्यूटन काय आहे? एन न्यूटन, म्हणून त्याला एन हा त्याचा एसआय युनिट आहे. आता एसआय युनिट म्हणजे काय? म्हणजे तर हे जे एसआय युनिट आहे हे मापक म्हणून पकडलं जातं. जसं आपण म्हटलं की मला केळी आणायची आहेत किंवा अंडी आणायची आहेत, तर आपण त्याला काय म्हणतो? लिटर मध्ये मोजतो की किलो मध्ये मोजतो की डझन मध्ये मोजतो? आपण समजा अंडी आणायची आहेत म्हटलं, मला 6 अंडी आणायची आहेत काय ते, तर त्याला आपण कशामध्ये मोजतो? लिटर मध्ये, किलोग्राम मध्ये की डझन मध्ये? तर हा जो मापक आहे हा त्यानुसार हा काम करतो की हा न्यूटन त्याचा जो आहे हा एसआय युनिट त्याला ग्राह्य केलं जातं की त्याला जसं पाणी आहे त्याला आपण लिटर मध्ये मोजतो, त्यानुसार हे जे एसआय युनिट आहे हे त्याला मापक म्हणून पकडलं जातं. ठीक आहे. तर आपण आता हे जे बल आहे याचे प्रकार पाहत आहोत. याचे प्रकार कोणते कोणते आहेत याबद्दल आपण पाहूया. एवढं तुम्हाला कळलं का? मला आधी हे सांगा. मी परत एकदा सांगायचं का? म्हणजे काय काय म्हणताय आपण, कशाबद्दल बोलत आहोत सांगायचं का मी परत एकदा? असं करा, असं नाही समजलं असेल मला असं करा. समजलं का? हा, ठीक आहे.
आणि हेडमास्टर चिरखाव, तुम्हाला काही म्हणजे आवाज येतोय का माझा? ओके. तर आता आपण पाहणार आहोत हे जे बळ आहे याचे प्रकार पाहणार आहोत, की हा बळ कशा प्रकारे, कुठे, याचे प्रकार काय काय दिलेले आहेत त्याबद्दल आपण पाहणार आहोत. तर बलाचे प्रकार सांगताना बघा, जसं तुम्ही म्हटलं गुरुत्वाकर्षण, बरोबर. गुरुत्वाकर्षण आपल्याला दिसत नाही, किंवा जसं आपण हे जे वस्तू एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणावर ठेवत आहोत, हा बळ कुठेतरी आहे पण आपल्याला दिसत नाही. आपण वापरत आहोत, आपल्याला दिसत नाही, पण आपण संपर्क करत आहोत. म्हणजे संपर्क, आपला हात किंवा आपल्याला जे दिसतंय की ज्यामध्ये थेट आपला स्पर्श होत आहे, या वस्तूंना अशा प्रकारच्या बळाला म्हटलं आहे संपर्कीय बल. संपर्कीय म्हणजे तुमचा थेट स्पर्श, संपर्क होता. आपण म्हणतो ना, आपण एखाद्याला कॉल केला, माझा संपर्क झाला, आणि एखाद्याला कॉल नाही लागला, नॉट कनेक्टेड. तर हे जे संपर्क आहे, माझा संपर्क या थेट या वस्तूसोबत होत आहे, त्याला म्हणतात संपर्क बल. तर या संपर्क बलाचे जे प्रकार आहेत हे आपण पाहणार आहोत. त्यामध्ये पहिला प्रकार इथे तुम्हाला दिसत आहे स्नायू बल. आता स्नायू बल मध्ये इथे तुम्हाला दिसत आहे की ज्यामध्ये स्वतःच्या शक्तीचा वापर होत आहे, किंवा एखाद्या आपल्या हाताने आपल्या स्वतःच्या, जसं आपण एखादी वस्तू उचलली, पेन उचलला किंवा आपली पुस्तक उचलली, त्याला आपण स्नायुबल म्हणतो. ठीक आहे, त्याच्यामध्ये संपर्क डायरेक्ट आहे. हा, आता त्यामध्ये दुसरा आहे घर्षण. तर हा जो घर्षण आहे, हा जो तुम्ही म्हटलं ना की एखादी वस्तू समोर जात आहे आणि ती कुठेतरी जाऊन थांबणार, तो घर्षण होत आहे. जसं आपण एखादा बॉल फेकला, मी हा बॉल फेकला, जमिनीवर फेकला, आता हे समोर जाणार, जमिनीवर घासत घासत जाणार आणि कुठेतरी ते जाऊन थांबणार. की ते मी एका बलनी त्याला फेकला आहे एका मापामध्ये, पण कुठेतरी जाऊन थांबत आहे. तर ते का? कारण ते फ्रिक्शन, घर्षण होत आहे, आणि हे घर्षणामुळे ते थांबत आहे. आता जसं आपण जमिनीवर चालत आहोत, बरोबर, आपण जमिनीवर चालत आहोत, जमीन व्यवस्थित आहे, ज्यामध्ये तुम्हाला चिखल वगैरे नाहीये, तुम्ही तिथे व्यवस्थित चालणार. पण समजा तुम्हाला चिखल आला किंवा रेती आहे, आपण रेतीवरून चालत आहोत, तर तुम्हाला हा तुमचा जो बॅलन्स आहे, तुमचा जो सरळ राहण्याची, सरळ चालण्याची जी क्षमता आहे, याला थोडा त्रास जात. आपण तर चिखलावरून पडतो पण. तर हा जो घर्षण आहे, ही सुद्धा एक बळाचा प्रकार आहे. ठीक आहे, जे घर्षण आहे, आपण याबद्दल परत तुम्हाला मी एक उदाहरण देते आहे, की जसं पृथ्वीचं जो गुरुत्वाकर्षण आहे, बरोबर, तुम्ही म्हटलं गुरुत्वाकर्षण आहे म्हणून ती जी वस्तू आहे ती खाली पडते. तर हा जो घर्षण आहे, हा जो गुरुत्वाकर्षण आहे, हा पृथ्वीचा हा गुणधर्म आहे. त्यामुळे आपण सरळ उभे राहतो पृथ्वीवर. पण आपण हेच या पृथ्वीच्या बाहेर गेलो तर तिथे आपण उभे नाही राहू शकत, तिथे हा गुरुत्वाकर्षण नाही आहे. तर आपण इथेच याचा वापर करत आहोत. तर हा जो घर्षण आहे, हा घर्षण जसं आपला जमीन आणि पाय यामध्ये, जसं आपले हे जे हात, दोन्ही हात एकमेकाला घासल्यानंतर कसं गरम होतात, यालाच ते घर्षण असं म्हटलं आहे. कारण बिना गुरुत्वाकर्षणने ते घर्षण होऊ शकत नाही. तर हा बळाचा दुसरा प्रकार आहे. पहिला आहे स्नायुबल, दुसरा आहे घर्षण. ठीक आहे, आणि हे कशामध्ये येत आहे? संपर्क मध्ये.
तर आता आपण बळ घर्षण बघितलं तर यामध्ये काय बदल होत आहे? त्याची दिशा बदलत आहे, त्याचं अंतर बदलत आहे की आकार बदलत आहे? कारण जसं आम्ही बॉल जमिनीवर फेकला आणि घर्षणामुळे काय बदल होत आहे? अंतर कमी होत आहे की जास्त होत आहे? सांगा. समजा हा बॉल आहे, हा बॉलला मी जमिनीवर फेकला, ठीक आहे, हे कुठेतरी जाऊन थांबणार. का बरं थांबणार? घर्षणामुळे, जमिनीच्या आणि बॉल मध्ये होणाऱ्या घर्षणामुळे थांबणार. तर हा जो बल आहे हा बॉलच्या स्वतःच्या वजनानुसार पण होत आहे आणि पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणामुळे पण होत आहे. तर त्याचा जो गती आहे यामध्ये बदल होणार, बरोबर. बॉल कुठेतरी जाऊन थांबणार. परत एकदा सांगायचं का मी घर्षणाचा जे आता मी उदाहरण दिलं त्यामध्ये? सांगायचं का? हो. गुड. तर घर्षण जे म्हटलं आहे हे जे गुरुत्वाकर्षण, समजा आपल्याला माहिती आहे की पृथ्वीचा हा गुणधर्म आहे, बरोबर. तर हा जो पृथ्वीचा गुणधर्म आहे हा सगळ्या वस्तू आपल्याकडे ओढतं. जसा मी हा टेप आहे, मी हा टेपला वरतून खाली सोडला तर हा खाली पडेल, बरोबर. तर हा जो पृथ्वीचा गुणधर्म आहे सगळ्या वस्तू आपल्याकडे खिचण्याचा, सगळ्या वस्तूंना आपल्याकडे ओढण्याचा, हा जो गुणधर्म आहे ह्याला लक्षात ठेवायचा, हा गुरुत्वाकर्षण आहे, ठीक आहे. आता आपण जमिनीवर चालत आहोत, साध्या जमिनीवरून. आपण रस्त्यावरून चालत आहोत, डांबरीकरण रस्ता किंवा जे आहे सिमेंट रस्ता त्यावरून चालत आहोत. तर आपल्या पायाची जी पकड आहे ही मजबूत असते, बरोबर. चिखलामध्ये आपण पाय भलेही चिखलामध्ये जाणार पण आपल्याला भीती असते की मी पडणार तर नाही, कुठे सैल जागा आली तर मी पडणार तर नाही, बरोबर. सांगा. सांगा मला कोणतरी बरोबर आहे की नाही? आपण चिखलावरून चालत असताना आपण पडतो, केळीचा जो सोलटा असते आपण त्याच्यावरून पण पडतो, बरोबर. हा, तर हे जे जमीन आपल्याला जो संपर्क देत आहे आपल्या पायांना, आपल्याला जी मजबूत स्थिती देत आहे की तुम्ही सरळ उभे राहा, पडू नका, ही जी मजबूत स्थिती आहे ही आपल्या पायाच्या घर्षणामुळे आणि पृथ्वीच्या त्या गुरुत्वाकर्षणामुळे निर्माण होत असते. जसं मी म्हटलं की हे दोन हात एकमेकाला घासत आहेत, हे एकमेकाला घासत आहेत आणि आपले हात गरम होत आहेत. गरम होतात सगळे, करून बघा, होत आहेत का तुमचे हात गरम? होत आहेत. हा, तर ते जे गरम होत आहे हे कशामुळे गरम होत आहे? ते घर्षणामुळे. आपण समजा दोन वस्तूला एका ठिकाणी घासलं तर ते गरम होतं आणि ते गरम का बरं होतं? तर ते घर्षणाच्या बलामुळे. आपण त्याला मारत नाही आहोत किंवा ते बल कोणाला धक्का दिल्यानंतर किंवा आपल्या ताकदीमुळे तर नाही, पण ते घासल्यामुळे जे निर्माण होतं ते घर्षण, त्याची गरमी, त्याला घर्षण बल असं म्हटलं आहे. तर त्याचप्रमाणे आपण जमिनीवर चालत असताना आपल्या पायामध्ये
आणि जमिनीवर जे निर्माण होतं ते सुद्धा घर्षणच आहे. फक्त आपल्याला ते जाणवत नाही कारण ते गरम होत नाही, ते प्रमाण कमी असतं, पण ते घर्षणामुळेच आपण एक स्टेबल उभे राहतो. कारण बघा ना, तुम्ही एक्झाम्पल घ्या, तुम्ही सरळ जमिनीवर नाही चालत, आपण रेतीवर चालत आहात. रेती तुम्हाला जे आहे मजबूत पकड नाही देत आहे, तुमचे पाय त्यामध्ये रुतत आहेत, बरोबर? तुम्ही रेतीवर चाललंय का? सगळ्या रेतीवरून पाय ठेवलाय का सगळ्यांनी? हा, तर त्याचं तुम्ही उदाहरण घ्या की तुमची जमीन, तुम्ही ज्या जमिनीवरून चालत आहात ते पकड, ती जी पकड आहे ती स्थिर मजबूत असायला पाहिजे आपल्याला, व्यवस्थित सुरळीत पद्धतशीरपणे चालण्याकरिता. अन्यथा आपण पडणार, चिखलावरून पडणार, एडीच्या सोलट्यावरून पडणार, रेतीमध्ये आपले पाय दुखायला सुरू होतात, आपले पाय त्यामध्ये जातात आतमध्ये. तर हा जो घर्षण आपल्याला दिसत नाही पण हा असतो त्यामध्ये. जसं हा हातामध्ये जी गरमी निर्माण होते हात घासल्यानंतर, त्याला घर्षणीय, आणि हे संपर्क आहे हातामध्ये, म्हणून आपण याला बळाच्या प्रकारामध्ये आपण मोडत आहोत. ठीक आहे, आता सांगा, आता कळलंय का तुम्हाला? सांगा मला. असं करा, नाही समजलं असेल परत असं करा, आपण सुरुवातीपासून पाहू. सांगा. कळलंय का तुम्हाला? समजलंय का? मी आतापर्यंत जे बोलले आहे, बळाचा वापर, आपण आपल्या स्नायू बळ आणि घर्षण याबद्दल आपण बोललो, तर तुम्हाला इथपर्यंत समजलंय का? ओके ओके, ठीक आहे. तर हे झाले दोन प्रकार. ठीक आहे, याच्यामध्ये आपण बोललो स्नायू बळ, दुसरं घर्षण. ठीक आहे, तुम्हाला लक्षात राहणार? ओके, तर तिसरं आहे टेन्शन. टेन्शन म्हणजे तणाव, ताण तणाव. जसं आपण एक उदाहरण घेऊया, आपण रस्सी खिच कोणी खेळलंय का? दोन्ही रस्सीला असं बांधून असं त्याला ओढण्याचा कोणी खेळ खेळलाय का? तुम्ही कधी बघितलं तरी असेल. हा, व्हेरी गुड. तर आपण हा खेळाबद्दल बघूया. आपण या खेळाला तुम्ही डोक्यामध्ये, आपल्या मनामध्ये इमॅजिन करा की एक मोठी रस्सी बांधली आणि दोन्ही बाजूला मुलं घेतले, 5-5 मुलं मुली 5-5 घेतल्या. ठीक आहे, आता त्याला आपण ओढत आहोत. तर काय होतं, एक जण कोणतरी जिंकतं, बरोबर? एक जण कोणतरी खूप ताकद लावून ओढतं आणि जिंकतो. तर हा जो टेन्शन आहे, म्हणजे हा जो तणाव आहे त्या दोरीमध्ये जो निर्माण होतो, त्या दोरीमध्ये जो हात, कारण दोन्ही बाजूने ताकद लागलेली आहे, बळाचा प्रयोग केलेला आहे, पण ते त्या दोरीवर कोणता ताण, कोणता बळाचा वापर केला जात आहे? ताण, ताण तणाव. हे आपला याचे किती झाले आतापर्यंत? प्रकार 3. ठीक आहे, परत आपण याच्याबद्दल 3 याबद्दल बोलूया की हा जो बळ आहे हे कशामुळे होत आहे? धक्का आणि ओढण्यामुळे. तणाव मध्ये पण कोणीतरी ओढत आहे, बरोबर? आणि यामध्ये सरळ संपर्क आहे, आपला हाताचा संपर्क. ओके, तणाव आतापर्यंत तुम्हाला समजलं का? तणावाबद्दल काय म्हणत आहोत आपण? बरं, ठीक आहे. तर आपल्या पुस्तकामध्ये थोडंफार दिलेलं आहे, तुम्ही समजा घरी जाऊन पुस्तक वाचली तर तुम्हाला लक्षात राहायला पाहिजे. आपण परत एकदा पुस्तक पाहूया. तर बघा, आपल्या पुस्तकामध्ये काय दिलेलं आहे की हा जो हे जे पुस्तक आहे यामध्ये दिलेलं आहे की संपर्क आणि असंपर्क.
तर यामध्ये आपण आतापर्यंत बघितलं ज्यामध्ये सरळ संपर्क आहे. ठीक आहे, संपर्काबद्दल आपण बोललेलो आहोत, ज्यामध्ये बळाचा वापर केला जात आहे जिथे संपर्क होत आहे. पहिला आपण बोलला स्नायुबळ. इथे बघा, हा व्यक्ती गाडीला धक्का देतोय, मागून धक्का देतोय, त्याने स्वतःच्या बळाचा वापर केला, स्नायू बळाचा वापर केला आहे. हा व्यक्ती, हा जो मुलगा आहे, हा कुत्र्याला आपल्याकडे ओढत आहे. त्याची जी दोरी आहे, हा दोरीमध्ये तणाव निर्माण होत आहे. ठीक आहे, हा दोरीमध्ये तणाव निर्माण होत आहे. तर हा दुसरा प्रकार झाला. आणि तिसरा प्रकार यांनी इथे दाखवलेला आहे, एक व्यक्ती, एक मुलगा बॉलला पायाने मारत आहे आणि हा बॉल कुठेतरी जाऊन घर्षणाने तो थांबणार. तर हा घर्षण, याबद्दल आपण आतापर्यंत बोललेलो. ठीक आहे, ठीक आहे. तर आतापर्यंत आपण काय काय बोललो की बळ म्हणजे काय, खिचणे आणि धक्का देणे, ओढणे, धक्का देणे. त्याचे दोन प्रकार आहेत, संपर्क आणि असंपर्क. तर त्यामध्ये आपण संपर्काबद्दल बोलत आहोत. स्नायुबळ, घर्षण बळ आणि तणाव. ठीक आहे, आता आपण अगोदर सांगा, तुम्हाला एवढं कळलेलं आहे का? आपण समोर जायचं का? आता मला सांगा, एवढं तुम्हाला समजलंय का? गुड. आणि तुम्हाला काही लिहून ठेवायचं असेल तर तुम्ही तुमच्या बुक मध्ये, असं नाही की खूप मोठे नोट्स वगैरे, पण जसं तुम्हाला काही वाटत आहे की हे मला घरी जाऊन वाचल्यानंतर थोडं लक्षात राहायला पाहिजे, तर थोडं लिहून ठेवा. कारण जे बळ आहे त्याचं एसआय वगैरे आहे, याचे प्रकार कोणते, मुख्य प्रकार कोणते, त्यामध्ये पण अजून सब टाइप्स आहेत, तर ते तुम्हाला लक्षात राहायला बरं राहणार. ठीक आहे, ओके. लक्षात ठेवायचं, तुम्हाला एखादी गोष्ट वाटली की ही लिहिण्यासारखी आहे आणि तुम्हाला घरी जाऊन वाचल्यानंतर तुम्हाला लक्षात राहायला पाहिजे, तुम्हाला स्वतःला समजेल असं तुम्ही लिहायचं आणि ते तुमच्या पुस्तकामध्ये पाहायचं की हे याचा नेमका अर्थ काय होता. ठीक आहे, तर आता आपण दुसरीकडे जाऊया. असंपर्कीय बल. आतापर्यंत आपण बघितलं संपर्क, ज्यामध्ये आपला संपर्क सरळ होता आणि ते आपल्याला दिसत पण होतं की मी त्याला धक्का दिला बुवा, हा इकडे गेला, तिकडे गेला. ठीक आहे, आता आपण पाहूया असंपर्कीय बल. असंपर्कीय बलामध्ये सगळ्यात पहिला येत आहे गुरुत्वाकर्षण, ज्यामध्ये आपण उदाहरण घेतलेला होता की एखादी वस्तू वरून खाली पडते, तर आपण त्याचं उदाहरण घेतलेला होता. आणि जसं हा जो न दिसणारा किंवा त्याचा संपर्क, आता मला सांगा, वरून एखादी वस्तू खाली पडत आहे, ती खालीच का पडत आहे, ती डाव्या साईडला, उजव्या साईडला किंवा कुठेतरी मधात का नाही अटकत आहे, या सगळ्या गोष्टीला कारणीभूत म्हणजे पृथ्वीचं गुरुत्वाकर्षण. म्हणून याला गुरुत्वाकर्षण बल असं म्हटलंय. काय म्हणता, परत सांगायचं? गुरुत्वाकर्षण बल. गुरुत्वाकर्षण बल म्हणजे जी वस्तू वरून खाली पडत आहे किंवा ज्या वस्तूवर गुरुत्वाकर्षण बळाचा वापर होत आहे, इनडायरेक्टली किंवा डायरेक्टली, सरळ. जसं आपण जमिनीवर व्यवस्थित चालत आहोत, आता मला ठेच लागली, बरोबर, मी रस्त्यावर चालत आहे, मला ठेच लागली, तर माझी जी मला ठेच लागली ना, तरी आपण सरळ आपल्या समोरच्या भारावर पडतो, बरोबर. आपला जो भार आहे हा समोर जाते, आपल्याला ठेच लागल्यानंतर आपण खाली पडतो. आणि हे कशावर अवलंबून असतं? आपल्या वजनावर. जसं मी तुम्हाला
मागच्या क्लासमध्ये तुम्हाला एक्झाम्पल दिलेला होता, पण मला परत एकदा तुम्हाला विचारायचंय की समजा मी एक दगड पकडला, या आकाराचा दगड पकडला, हा दगड आणि एक कागद पकडला, एक कागदाचा वहीचा कागद. ठीक आहे, आता मी या दोघांना एक सारख्या वेळेवर सोडत आहे खाली. तर सगळ्यात अगोदर कोण खाली पडणार? दगड. व्हेरी गुड, व्हेरी गुड. तर हे जे आहे हे कशावर अवलंबून असतं? हे त्याच्या वजनावर, वस्तूच्या वजनावर अवलंबून असतं की किती वेगाने ते खाली पडणार आणि त्याचा आकार बदलणार की नाही. हा बळाचा वापर गुरुत्वाकर्षणमुळे होत आहे, पण याचा खरं पाहता कशावर अवलंबून आहे ते? हे त्याच्या वजनावर. जसं म्हटलं की दगड आधी खाली पडेल तर त्याचा आकार तर नाही बदलणार, पण तो किती गतीने खाली पडत आहे, त्या कागदाच्या अगोदर तो खाली पडत आहे, यामध्ये बदल झाला. बरोबर, आपण वरून सोडलं तर त्याच्यामध्ये काय बदल झाला? मी बळाचा वापर केला तर त्याच्यामध्ये बदल झाला, त्याच्या गतीमध्ये बदल झाला दगडाच्या. आणि समजा दगड कच्चा असेल तर ते होऊ शकते तुटणार पण आधी तर दगडच खाली पडेल. बरोबर, हा, गुड. तर आपण परत एकदा इथे जाऊया. तर याचं असं म्हणणं आहे की वस्तुमान असलेल्या वस्तूंना एकामेकाकडे आकर्षित करणारी बल. वस्तुमान म्हणजे त्याचा स्वतःचा वजन, त्याचं स्वतःचं वजन. आपण आता जे उदाहरण बघितलं, वस्तुमान असलेल्या वस्तूंना एकामेकांकडे आकर्षित करणारी बल म्हणजे गुरुत्वाकर्षण बल. तर ह्यामध्ये आपण जसं वजनामुळे जे अवलंबून आहे म्हणत आहोत, यासाठी मी तुम्हाला उदाहरण दिलं की कागद आणि दगड याचा, की भलेही आकार मोठा आहे कागदाचा, आकाराने तर मोठा दिसते, एवढा मोठा पेज आहे, पण तरी दगड, एवढ्या आकाराचा दगड खाली पडते. तर वस्तुमान जे आहे आणि वजन, ह्याला आपण या उदाहरणाने समजू शकतो की वस्तुमान हे त्याचा जो आकार आहे, त्याचा जो दिसण्याचं जे आहे प्रमाण, जे दिसत आहे हे वस्तुमान आहे, त्याला मास असं म्हणतात. तर तो जो मास आहे आणि हा जो वजन आहे, तर वस्तुमान असलेल्या वस्तूंना एकामेकाकडे आकर्षित करणारी बल, म्हणून याला गुरुत्वाकर्षण बल, याला असं ग्राह्य धरलं जातं. ठीक आहे, आता दुसरं पाहूया, चुंबकीय बल. आपल्याला लक्षातच येत आहे चुंबकीय बल. जसं आपण लोखंड घेतला आणि एका बाजूला चुंबक घेतला आणि लोखंड एवढा दूर ठेवला, तरी ते जवळ आल्यानंतर ते कसं एकमेकाला असं ओढतं, है ना? त्याला तर मी जवळ पण नाही ठेवला, एवढा दूर आहे, एवढा दूर, तरी सुद्धा ते एकमेकाला ओढणार. आता यामध्ये मला सांगा, त्याला स्वतःचे हातपाय आहेत का? ना या चुंबकाला हातपाय नाही आहेत आणि ना या लोखंडाच्या पिनाला हातपाय आहेत, पण तरी ते एकमेकाला ओढतं. तर हा जो बळ आहे हा आपल्याला दिसत, आणि असं बरेच आहे, सगळे बळ म्हणता येईल तर दिसत तर नाही, पण यामध्ये संपर्क जो आहे हा डायरेक्ट नसला तर याला आपण असंपर्कीय असं पकडत आहोत, ग्राह्य धरत आहोत. जसा आपण स्नायू बलाचा वापर करतो म्हटलं तर आपण एखादी वस्तू सरळ उचलतो आणि हातात पकडतो, पण या चुंबकीय बलामध्ये असं नाही होत आहे. यामध्ये काय होतंय? यामध्ये दूर असतानाही त्यामध्ये बळाचा प्रयोग होत आहे. लोखंडासारख्या चुंबकीय पदार्थांना आकर्षित करणारी किंवा दूर करणारी बल म्हणजे चुंबकीय बल. ठीक आहे, परत तुम्हाला काही प्रश्न असेल तर हात वर करा आणि मला सांगा. ओके,
तर आतापर्यंत आपण काय काय बघितलं? आपण जे बळ आहे, बळाचे 2 प्रकार बघितले आणि 2 प्रकारामध्ये पण त्याचे प्रकार बघितले. ठीक आहे. तर आपण असंपर्कीय बळामध्ये आपण ते बघितलं. पहिला आहे गुरुत्वाकर्षण, दुसरा आहे चुंबकीय आणि तिसरं आपण आता पाहणार आहोत विद्युत. ठीक आहे. तर आपण आता यासाठी उदाहरण घेऊया जे आपल्याकडे लाईट असतं, सगळ्यांकडे पंखा वगैरे जे आहे है ना, तर ह्या सगळ्यांचा काय, याचं काय कारण असतं की आपण लाईट मध्ये किंवा विद्युत आहे, विद्युत म्हणजे लाईट जे आहे आपल्याकडे, जे लाईट असतं पंखा, तर याकडे आपण असा हात ठेवला तर ते आपल्याकडे खिचते. तर त्यामध्ये पण स्वतःचं बळ असतं. जसं बघा, आकाशामध्ये वीज झाली, आकाशामध्ये जी वीज होत आहे ती सरळ पृथ्वीवर येतं, बरोबर? पृथ्वीवर कोणत्या झाडावर पडते, कुठेतरी पडते ना वीज, तर ती गुरुत्वाकर्षणामुळे येते. पण जी आपल्या पंख्याची, आपल्या जे बटनवर जी वीज असते, तिथे बघा, तिथे तुम्हाला हात लावू देत नाही. त्याचं कारण असतं की ते जे विद्युत बळ आहे, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स जे आहे, हे वस्तूला आपल्याकडे खिचते. तर त्यामध्ये जे तुम्हाला इथे दिसत असेल, पॉझिटिव्ह हिरव्या याच्यामध्ये असतं प्रोटॉन, इलेक्ट्रॉन, जे आहेत ते जे त्या ताराभोवताल जे असतं आवरण, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स, याला विद्युत स्थितीय बल असं म्हणतात. आता याचं उदाहरण द्यायचं म्हटलं तर तुम्हाला असं नाही सांगू शकत की जा आणि बटन आहे तिथे त्या तारामध्ये हात घाला, तुम्हाला समजेल की तिथे बळ आहे, काहीतरी बळ निर्माण होते म्हणून. असं मी तुम्हाला एक्झाम्पल देऊ शकत नाही. पण विद्युत स्थितीय बल असतं, कारण ते सुद्धा एक बळाचाच प्रकार आहे. जसं जे वर तार असतात, खांब्यावर तार असतात ना, तर त्यांच्यामध्ये एक बरोबर अंतर असतं, तुम्ही बघितलं असेल है ना, एक समांतर अंतरावर, आणि जे खालचे जे 2 तार असतात त्यांच्यामध्ये थोडस कमी अंतर असतं, पण जे वरचे जे तार असतात त्यांच्यामध्ये काहीतरी एक अंतर असतं. तर यासाठी तिथे एकामेकाला चिकटून त्यांचा जो बळ आहे, त्यांच्यामध्ये जे मॅग्नेट कॉइल ओपन निर्माण होतं, ते व्हायला नको. तर अशा प्रकारे हा असंपर्क बलाचा तिसरा प्रकार आहे, विद्युतीय स्थितीय बल. ठीक आहे. परत एकदा सांगायचं, फक्त जे आपण आतापर्यंत बळाचा जो आपण बोलत आहोत ना, ही सगळ्या वस्तू आपल्या आजूबाजूलाच आहेत. आपण आतापर्यंत जे बोलत आहोत ह्या सगळ्या वस्तू आपल्या आजूबाजूला आहेत, फक्त याला आपण पुस्तकीय भाषेमध्ये ठेवत आहोत. आणि ह्या पुस्तकीय भाषेमध्ये ठेवताना आपण त्याला एक नावं दिलेली आहेत. आपण रोज पाहतो, आपण एखादी वस्तू उचलून ठेवली किंवा मग एखाद्या वस्तूला आपण धक्का दिला, रोज पाहतो, फक्त त्याला आपण एका गटामध्ये ठेवत आहोत. तर मी परत एकदा सांगत आहे, तुम्ही मग मला सांगा की मी तुम्हाला कोणती गोष्ट परत एकदा रिपीट करायची ते. ठीक आहे, मी परत एकदा सांगते. तर आज आपण बोललो बळाबद्दल. बळ म्हणजे ओढ, ताण, खिचणे, ओढणे, धक्का देणे, या सगळ्या गोष्टी म्हणजे बळ. आपल्याला जे दिसतं है ना, आपण एखाद्याला मुक्का मारला, बळाचा वापर केला, आपण या सगळ्या गोष्टींबद्दल बोलत आहोत. यामध्ये आपण बघितलं, त्यामध्ये 2 प्रकार बघितले. 2 प्रकार, ज्यामध्ये संपर्क होत आहे, हाताचा हात लागत आहे, किंवा ज्यामध्ये
तुम्हाला माहिती आहे की हा इथे बळ काहीतरी लागलं, काहीतरी होणार. आणि दुसरं आहे असंपर्कीय, ज्यामध्ये आपल्याला दिसत तर नाहीच आहे पण ते आहे. बरोबर. तर पहिला घेतला होता आपण स्नायुबळ. स्नायुबळ घेतला, दुसरा घर्षण घेतला आणि तिसरा घेतला तणाव, ज्यामध्ये आपल्याला दिसते, ज्यामध्ये आपला संपर्क आहे, हे आपले झाले. आता दुसरे प्रकारामध्ये आपण बघितलं चुंबकीय, त्यामध्ये चुंबकाचा वापर केला जात आहे, मॅग्नेटचा वापर केला जात आहे. चुंबकीय बघितलं, ते जे आपल्याला दिसत नाहीये, ज्यामध्ये संपर्क नाही आहे, हे चुंबकीय. दुसरं आहे गुरुत्वाकर्षण, वरून वस्तू खाली पडत आहे किंवा त्या वस्तूच्या वजनानुसार ते खाली पडत आहे. आधी काय पडणार? गुरुत्वाकर्षण कोणत्या वस्तूला आधी आपल्याकडे खिचणार, हे बघितलं. आणि तिसरं बघितलं विद्युतकीय. ठीक आहे, एवढं तुम्हाला कळलं का? ओके, गुड. आणि परत विसरायचं नाही, जे बळ आहे ह्याचा जो एसआय युनिट आहे हे न्यूटन. हा जे न्यूटन आहे हे कशामुळे आले आहे? तर हा जो आयझॅक न्यूटन, हा जो एन, हा जो न्यूटन, हा त्याचा जो एसआय युनिट आहे. तुम्हाला परत एक रिकामी जागा सुद्धा आहे, तुम्हाला दाखवते मी. तुमच्या पुस्तकामध्ये एक रिकामी जागा म्हणून दिलेली आहे की हा जो न्यूटन आहे याचा जो, याला विसरायचं नाही, कारण हे तुम्हाला समोर आपण न्यूमेरिकल्स वगैरे पाहू त्यामध्ये तुम्हाला राहणार. ठीक आहे, तर यामध्ये बघा असा प्रश्न आहे की एसआय बलाचे एकक हे काय आहे? एसआय पद्धतीत बलाचे एकक हे न्यूटन आहे. ठीक आहे, हे विसरायचं नाही. आणि ते का बरं न्यूटन आहे? ते का बरं आहे? तर आयझॅक न्यूटन यांनी या नियमाचा यांनी निर्माण केलेला की एखादी वस्तू एका ठिकाणावर राहणार जोपर्यंत त्यावर तुम्ही दुसरा बळाचा वापर करत नाही, तोपर्यंत ती एकाच ठिकाणावर राहणार. बघा, स्थिर वस्तूवर बल कार्यरत नसेल तर ती स्थिरच राहते, हा त्याचा म्हणणं आहे. आणि गतिमान वस्तूवर बल कार्यरत नसेल, जसं एखादी कार खूप वेगाने जात आहे, एखादी गाडी खूप वेगाने जात आहे, तर त्यावर समजा ब्रेक नाही लावला किंवा कोणी त्याला समोरून थांबवलं नाही तर ती त्या वेगाने जाणार. याला असं म्हणायचंय की गतिमान वस्तूवर बल कार्यरत नसेल तर ती त्याच वेगाने, त्याच दिशेने सतत पुढे जात राहते. ठीक आहे, आणि हा न्यूटनचा गतिविषयक पहिला नियम. लक्ष ठेवायचं, नेहमी लक्ष ठेवायचं की हा गतीचा पहिला नियम आहे. ठीक आहे, ओके. आतापर्यंत आपण हे बघितलं. गुड. तर मला तुम्ही सांगायचं, मला आपण पुढच्या क्लासमध्ये समजा भेटू ना, मला तुम्ही 4 जण मिळून एक उदाहरण तरी निर्माण करायचा की कोणत्याही बलाबद्दल, की तुम्ही कोणत्या आज सकाळी कोणत्या बलाचा वापर केला, कोणत्या बॅग उचलण्यामध्ये किंवा कोणाला सायकलने आणून देण्यामध्ये कोणत्या बळाचा वापर केला. म्हणजे 4-5 जण मिळून एक तरी बलाचा मला तुम्ही उदाहरण द्यायचा. ठीक आहे, कारण तुम्हाला लक्षात राहणार की कोणतं उदाहरण बळाचा वापर केलेला आहे, तुम्हाला लक्षात राहील. ठीक आहे, डन. मला सांगायचं तुम्ही. आता आपण पाहूया संतुलित बल आणि असंतुलित बल. बरोबर ना, कारण सगळ्याकडे सारखीच तर ताकद नाही राहणार, सगळ्याच बळ सारखाच नाही राहणार, काहीतरी कमी जास्त राहणार, हो की नाही? हा, तर हा जो आहे, आपण या संतुलित आणि असंतुलित बळ यामध्ये आपण काय म्हणत आहोत की जसं एखाद्याची गाडी उभी आहे किंवा बस उभी आहे,
ठीक आहे, बस उभी आहे आणि आपल्याला बसला धक्का मारायचा आहे. उभ्या बसला धक्का मारायचा आहे आणि ती चालू नाही होत, आपल्याला धक्का मारायचा आहे. तर आपण मागून तिला धक्का मारणार आणि मागे समजा 10 लोक उभी आहेत, 10 लोक त्याला धक्का मारत आहेत आणि ती बसला समोर धक्का पाठवत आहे. तर हे आपण बसला चालू करण्याकरता, समोर करण्याकरता, पण कुणी बसला समोरून सुद्धा 10 लोक धक्का मारत आहेत. मागून 10 लोक, समोरून 10 लोक, बस कुठे जाणार का? बस एकाच ठिकाणी राहणार, बरोबर? हा, समजा दोन्ही ठिकाणावरून बरोबर सारख्याच ताकदीमध्ये, सारख्याच बळाचा वापर केला जात आहे, तर ते आहे संतुलित बल. संतुलन, संतुलन म्हणतो ना आपण, वजन खालीवर, संतुलन, माझं संतुलन. तर हे जे आहे संतुलित बल आहे. आणि दुसरं आहे असंतुलित बल. असंतुलित बल म्हणजे ज्यामध्ये एखाद्या ठिकाणावरून 10 लोक त्याला धक्का देत आहेत, पण दुसऱ्या ठिकाणी समजा 20 लोक धक्का देत आहेत, तर ते नक्की 10 लोकांवर भारी पडेल आणि ते त्या वस्तूला समोर ढकलणार. तर हे आपण बघितलं असंतुलित बल. ओके, तर तुम्हाला आतापर्यंत जेवढं काही समजलं, यामध्ये काही प्रश्न आहेत का? मला तुम्ही काय विचारू शकता का? काय तुमच्या डोक्यामध्ये येते का? एखादी प्रश्न विचारायचं किंवा एखादी वस्तू जी तुम्हाला नाही समजली आणि तुम्हाला परत काही विचारायचं आहे, म्यूट अनम्यूट करून मला विचारा. काही प्रश्न असेल, तुम्हाला समजलं का आधी ते सांगा. कारण आपल्याला आधी हा आपला पहिला वर्ग पकडा, आपल्याला आधी हे समजलं तर उत्तम, आणि नाही समजलं तर मला सांगा तुम्ही, मी परत एकदा सांगते. काय म्हणता? हमशाबाद आश्रम शाळा बरोबर आहे, समजत आहे? कळलं ना तुम्हाला? ओके, तर मी तुम्हाला शिकवत असताना मी तुम्हाला थोडं हळू माझी बोलण्यामध्ये हळू सांगायचं, की तुम्हाला उदाहरण देताना तुमच्या उदाहरणामध्ये सांगायचं. म्हणजे काही तुम्ही मला असं म्हणू शकता की मॅडम हे असं नको, हे असं असायला पाहिजे, असं काही आहे जे तुम्ही मला सांगू इच्छिता? म्हणजे पुढच्या क्लासला मी व्यवस्थित सांगणार. बोला, चालेल, तुम्ही सांगा मला. कारण काहीच नाही, ठीक आहे. मी जे सांगत आहे ते तुम्हाला व्यवस्थित समजत आहे आणि हे जी आश्रम शाळा आहे तुम्हाला समजत आहे, बरोबर? बाकीचे पण बोलू शकतात. हेडमास्टर चिरखान, मुलांना तुम्हाला समजलं का? तुम्ही पण बोला. तर आपण हळूहळू पाहू आणि नाही समजलं ना लगेच सांगायचं की असं करायचं, मला असं सांगायचं, ठीक आहे? आणि जे हेडमास्टर चिरखान जी मुलं आहेत त्यांनी पण मला एकदा सांगा की तुम्हाला आतापर्यंत जे मी सांगितलं त्यामध्ये मला हळू चालायचंय की काय कोणतं नाही समजलं तर तुम्हाला मला सांगायचं असेल मला, तुम्ही असं करू शकता. तुम्हाला आवाज येतोय मुलांना? हेडमास्टर चिरखान, बरं, ठीक आहे. तर आज पुरतं एवढं.